मनोगडाची यात्रा असते, मोठा उत्सव असतो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेला, आदेश दिलेला या मलंगमुक्तीच्या मलंगगडाच्या यात्रेला सुरुवात बाळासाहेबांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंदगिरी साहेबांनी सुरू केलं 1982 पासून. आज तागत ही परंपरा पुढे सुरू आहे. इथं हजारो लाखो मच्छिंद्रनाथाचे नवनाथांचे भक्त येतात. या ठिकाणी मनोभावे सेवा पूजा करतात, मनोभावे पूजा अर्चा होते. इथे श्रद्धेने सगळे येतात आणि या ठिकाणी दर्शन घेतात. ही मोठा उत्सव असतो दरवर्षी माघ पौर्णिमेला आणि ती परंपरा आजही कायम आहे. हजारो लाखो जे आपले मलंग भक्त आहेत ते या ठिकाणी येऊन दर्शन घेतात. आशा लागली लोकांची संपूर्ण राज्य त्याप्रमाणे देखील दुगाडीप्रमाणे देखील आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि त्याप्रमाणे या दुगाडीप्रमाणे याचाही निर्णय लवकरच लागेल असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो. थोडा वेळपूर्वी अंबादास दानवे या ठिकाणी आले होते. त्यांनी असं म्हटले की सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही मलंगड मुक्ती संदर्भातले प्रयत्न करायला हवे सरकार. ही काही बाबी ज्या आहेत न्यायप्रविष्ट असल्यामुळे न्यायालयाकडे जे काही पाठपुरावा आहे तो सुरू आहे आणि मी खात्रीने सांगतो, विश्वासाने सांगतो की जसं दुर्गाडीचा निर्णय झाला तसाच निर्णय त्याचा येतो. आणि मोठ्या प्रमाणावर इथं मोठ्या प्रमाणावर सर्व मलंग भक्त येतात आणि मलंगनाथाचं इथं नाथांचं हे स्थान आहे, मच्छिंद्रनाथांचं स्थान आहे आणि त्यामुळे इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती होते आणि म्हणून दिघे साहेबांनी सुरू केलेला हा परंपरा अखंडितपणे त्यांचे कार्यकर्ते कायम भाविकांना या ठिकाणी येण्यासाठी स्तुतीसुमनं उधळत होते. संजय राऊत महाविकास आघाडी झाल्यानंतर आज त्यांनी शरद पवारांवरच टीका केली आहे. कारण तुम्हाला काल त्यांनी पुरस्कार दिला, एक राजकीय परिपक्वता शरद पवारांनी दाखवली होती, मात्र संदर्भात त्यांच्यावर पण टीका केली. खरं म्हणजे टीका करणाऱ्यांना त्यांची जागा लोकांनी विधानसभेत दाखवली. त्याने चारी मुंड्या चित केलं, सुपडा साफ केला आणि घरी बसून